नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जो महाराष्ट्र गट क पूर्वपरीक्षा झालेली आहे 2021ची, तर त्याची आज मी अपेक्षित उत्तरसूची टाकलेली आहे. ते पूर्ण व्हेरीफाय केलेली आहे. तर आपण पहिल्या प्रश्नापासून अपेक्षित उत्तरं पाहत जाऊ. पहिला प्रश्न असा आहे, सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट्स बसवण्यास मंजुरी देण्यात आली. PSAचा विस्तार काय आहे, म्हणजे PSAचा लॉंग फॉर्म काय असं विचारलं होतं. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे, प्रेशर स्विंग ॲडझॉर्प्शन. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे? तर ते कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, केरळ या राज्याने हे पोर्टल सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, द बॅटल ऑफ रेझांगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुलप्रीत यादव हे आहेत. पुढचा प्रश्न, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? तर यासाठी उत्तर होतं पर्याय क्रमांक 1, ऑकस. पुढचा प्रश्न, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह आर्क्टिका M प्रक्षेपित केला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रशिया. पुढचा प्रश्न पाहू. माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्रिपुरा. पुढचा प्रश्न, 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त प्रमाणित केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चीन या देशाला मलेरिया मुक्त केले आहे. कोणत्या राज्य सरकारने कॉपर महासीर नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, सिक्कीम या राज्याने घोषित केले. पुढचा प्रश्न, इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर येतं ऑस्ट्रेलिया या देशाच्या आहेत. पुढचा प्रश्न, कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, जयती घोष यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, धृती बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुप मिश्रा. पुढचा प्रश्न, ॲटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात हाय स्पीड ट्रॅक टिंबटिंब येथे आहे, तर कोठे आहे? इंदूर येथे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही असं विचारलं होतं? तर ते राज्यघटनेबद्दल माहिती दिली होती याच्यामध्ये. तर यासाठी योग्य उत्तर होतं सत्य नसलेलं पर्याय क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे असे हे उदाहरण असत्य आहे, कारण की अंमलबजावणी झालेली आहे 26 जानेवारी 1950 पासून. पुढचा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारत घ्या. तर यासाठी जे होतं एक बरोबर होतं. तर यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, फक्त B म्हणजेच PB पाटील समिती. पुढचा प्रश्न, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात, म्हणजे रीट्स कोणत्या कलमाद्वारे काढतात? उत्तर येतं कलम 226. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? तर याचं कलम आहे पर्याय क्रमांक 3, 275वी कलम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात
अच्छा कोणी केली, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डर्बी. पुढचा प्रश्न, गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील. पुढचा प्रश्न, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला, तर याचं उत्तर येतं बडोदा या संस्थानाने मिळवला होता. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी यांनी केली होती. पुढचा प्रश्न पाहू, मदनलाल अच्छा जोड्या लावायच्या होत्या, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर राहील योग्य. तुम्ही जोड्या पाहून घ्या कोणत्या आहेत त्या. पुढचा प्रश्न, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते, उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. ABD फक्त C नाही याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 शोक दिवस, फाळणीचा दिवस होता. पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी केला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 1858चा कायदा. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1906 रोजी करण्यात आली. पुढचा प्रश्न, भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली, उत्तर आहे सातारा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत असं विचारले, तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, विधाने A आणि B. पुढचा प्रश्न, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसती कोणत्या प्रकारच्या आहेत, तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 केंद्रीय वसाहती आहेत. पुढचा प्रश्न, जोड्या लावा अभयारण्याच्या जोड्या दिलेल्या होत्या, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. तर जोड्या तुम्ही पाहून घ्या. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे गुणोत्तर लिंग गुणोत्तर किती आहे, उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 894 आहे. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे, तर याचं उत्तर आहे साल्हेर. पुढचा प्रश्न पाहू, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे, खोपोली. पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताची रूर म्हणून ओळखले जाते, उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भंडार धरण यास ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहू, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे असं विचारले, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अमरावती. पुढचा प्रश्न, जोड्या लावायच्या होत्या जिल्हा आणि प्रकल्प, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. जोड्या लावून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त टिंबटिंबाचे साठे उपलब्ध आहेत, उत्तर येतं या वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे, उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य येते जळगाव. पुढचा प्रश्न, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील फक्त B. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अवस्थेत अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष कर नाही, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजेच महामंडळ कर. पुढचा प्रश्न, स्वर्णजयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी टिंबटिंब मार्फत होते, तर कोणी अंमलबजावणी करते याची, उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे याचं, म्हणजेच ABC पर्याय व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका. पुढचा प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी येते, तर याचं उत्तर आहे तांत्रिक बेरोजगारी येते. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश आहेत, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. A आणि B ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते, उत्तर आहे उज्ज्वला योजना. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर सध्या मला माहीत नाही आहे, पण वरीलपैकी कोणतेही नाही. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत? तर योग्य उत्तर पाहून घ्या. उत्तर येतं 4. वरीलपैकी कोणतेही योग्य नाही. पुढचा प्रश्न पाहू. समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. पुढचा प्रश्न पाहू. लोकसंख्येचे स्थित्यंतर टिंबटिंब यामुळे घडते. तर कशामुळे घडते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. A, B आणि D म्हणजेच मृत्यूदर बदल, जननदर बदल आणि नागरिकीकरण. पुढचा प्रश्न. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. सेंट्रल गव्हर्नमेंट. पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर पाहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. खालील विधाने लक्षात घ्या. तर याचं उत्तर होतं, डायरेक्ट उत्तर सांगतो मी. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त A आणि B बरोबर आहेत. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करते, बरोबर आहे, आणि व्यवसायांना कर्ज पुरवठासुद्धा करते. पुढचा प्रश्न पाहू. भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही? तर याचं उत्तर येतं सांस्कृतिक विकास कार्यक्रम. पुढचा प्रश्न. टिंबटिंबाचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. तर कोणत्या ग्लासचा उपयोग करतात, कोणत्या मिररचा उपयोग करतात? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4चा वापर केला जातो, कॉन्व्हेक्स मिरर. पुढचा प्रश्न. किरणोत्साराचा शोध कोणी लावला? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. हेनरी बेक्वेरेल याने लावला. पुढचा प्रश्न. एक द्रव्यमान 1 U ऊर्जेची समतुल्य टिंबटिंब आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुढचा प्रश्न पाहू. टिंबटिंब हा मूलद्रव्यांचा संच S स्तंभात मोडतो. तर यासाठी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे, CaBaRaTA. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? उत्तर येतं Au. पुढचा प्रश्न. हे ॲल्युमिनियमची एक महत्त्वाची धातूक आहे. तर याचं उत्तर एकदा पाहून घ्या, मला वाटतं क्रिओलाइट. पुढचा प्रश्न. पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर उत्तर इथं 24 जोड्या असतात, पण इथं त्यांनी असे पर्याय दिलेले नाहीत. तर आपण एक पर्याय घेऊ शकतो यामध्ये, 15 ते 40. पुढचा प्रश्न. झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? तर याचं उत्तर आहे लिनियस याने ठेवले. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ब्रायोफायटस याला ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहू. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, मज्जासंस्थांना प्रभावित करतात. पुढचा प्रश्न. वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये टिंबटिंबला सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात टिंबटिंब झाले होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, मेंदूला सूज येते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 1999मध्ये निष्पन्न झाले. पुढचा प्रश्न पाहू. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन नाव काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. अगारिकस बायोस्पोरस. पुढचा प्रश्न पाहू. शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास कोणते संप्रेरक स्त्रवते? अँजिओटेन्सिन. पुढचा प्रश्न. मित्रांनो, 86व्या गणिताचा जर तुम्हाला उत्तर आलं तर कमेंटमध्ये सांगा. आपण 87व गणित घेऊ आपण. पुढीलपैकी राज्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येबाबतची आहे. तर सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे, A. पुढचा प्रश्न. साखरेची किंमत 60% वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 37%. पुढचा प्रश्न. मित्रांनो, डायरेक्ट याचं उत्तर मी सांगतो. 89व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न. 90व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे.
90 आणि 91चं सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मला थोडा वेळ नव्हता म्हणून काढला आहे तसंच. पुढचा प्रश्न पाहू. 92वा प्रश्न आहे, जर अक्षरगट HJL यांचा संकेत ILOR असेल तर त्याच तत्वाने DFHJचा अक्षरगट कोणता असेल? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे EHKN. पुढचा प्रश्न आहे, तर डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे याचं, X आणि Z. पुढचा प्रश्न पाहू. विसंगत घटक ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 62 आणि 23 उत्तर येतं. पुढचा प्रश्न, एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले, तर ते एकूण परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, 700. पुढचा प्रश्न, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते, तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 40 व 10 वर्ष. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे 1/6. पुढचा प्रश्न आहे, 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहेत. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर होईल? उत्तर आहे 105. लास्टचा प्रश्न आहे, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती आहेत? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. फक्त 4-5 प्रश्नांचे उत्तर व्हेरीफाय होत नसल्यामुळे त्यांना थोडा वेळ लागेल. जसं व्हेरीफाय झाले तुम्हाला कळून येतील. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.